अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. प्रसिद्ध 3 दुकानं जगात आहे, एक जीवाचं, देवाचं आणि संताचं. वेगवेगळ्या मालही प्रत्येकाच्या दुकानात आहे. केवळ दुःख मिळतं ते जीवाचं दुकान आहे. केवळ सुख मिळतं हे संताचं दुकान आहे. सुख आणि दुःख दोन्ही मिळतं ते देवाचं दुकान आहे. दोन्ही आपणाला माहिती आहे. देवाचा अवतार होय, दासा सुख दैत्या भय. भगवंताचा अवतार झाला म्हणजे आनंद भक्ताला होतो, पण दुर्जनाला दुःख होतं. हे दुकान देवाचं आहे. कॉलऱ्याची साथ आली, अण्णा पटापटा पटापटा माणसं मेली. प्रत्येक घरातलं एक ना एक मेलं. अख्खं गाव दुःखी झालं, पण त्याही वर्षी एक सुखी झालं. कोण? ज्याचं स्मशाना शेजारी सरपणाचं दुकान. हिवाळ पाटील ते ओलं सरपण येड्या बाभईचं डबल भावात विकत होतं. अन्नात लगाला प्रेत पेटवल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. साधं रॉकेलच्या लोणावर फिरणारं सरपणवाल्यानं टाटा सफारी घेतली. किराणा दुकानदारानं लक्ष ठेवलं, मला दिवसभर पुड्या बांधतो, माशा हाकत बसतो, 70 रुपये 40 पैसे दुकान पाहिजे. सरपणाचं ते गेल्या वर्षी लोणावर फिरत होतं, यंदा मला टाटा सफारीतून टाटा करते म्हणून त्यानं स्वतःचं किराणा दुकान विकलं. काही शेत विकलं, बँकेतून कर्ज काढलं. याच्या बाणीवर दुकान थाटलं स्मशाना शेजारी. यानंही बोर्ड लावला, आमच्या येथे अंत्ययात्रेचं सर्व साहित्य स्वस्त दरात मिळेल. 5 मन सरपण, बांबू, सुतई, नवीन कापड, 4 माणसं, हारबुक्का, बँड पार्टी, भजनी मंडळासह. 1 जानेवारी 2023 ला दुकान ओपन केलं अण्णा. पण एप्रिलची 21 आली, एकही नाही मेलं. अख्खं गाव सुखी झालं. आता दुकानवालं दुःखी झालं. विठ्ठल बस हे देवाचं दुकान आहे. काहीला सुख आणि काहीला दुःख. केवळ दुःख मिळतं हे जीवाचं दुकान आहे. फक्त एकमेकाकडे बोट दाखवायचा कार्यक्रम चालू आहे. ज्याला मुलं बाळ नाही, भगवान बाबा ते म्हणतं मुलं झालेलं सुखी. आणि ज्याचे दारू पिऊन जोड्या भरल्या लाता बापाच्या कंबरड्यात त्याला विचारा, ते म्हणतं पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो महाराज अजिबात लेकरून न झालेलं सुखी. हे तिकडे बोट दाखवतं, इकडे जो देखे सो. दुखिया बाबा सुखिया कोई नाही. केवळ दुःख मिळतं हे जीवाचं दुकान. सुख दुःख दोन्ही मिळतं हे देवाचं दुकान. आणि केवळ सुख मिळतं हे संताचं दुकान. सुख एक हे चिठाई, सुख एक हे चिठाई, बहुपाई उत्तम संतांचे. परिस्थिती बिकट असू द्या अण्णा, बाजी बिन लौन 3 टूक कौपिन में इंद्र बापुरो कौन. ही भक्तीची मस्ती आहे. संत तुलसीदासजी म्हणतात, मला फक्त 3 गोष्टी जर जीवनात मिळाल्या, लज्जा रक्षणासाठी 3 बोटाची केळीच्या पानाची लंगोट, जगण्यासाठी दिवसात एकदा बिगर मिठाची भाजी, आणि धर्म सांभाळण्यासाठी मुंज नावाच्या गवताचं जानवर. तस या 3 गोष्टी. बाजी बिन लौन, बिना मिठाची भाजी.
आणि लज्जा रक्षणासाठी केळीच्या पानाची लंगोट, भाजी बिन लावून 3 टूक कौपिन में इंद्र बापुर कौन. पठ्ठ्याच्या पुढे इंद्र सुद्धा दुःखी. ही भक्तीची मस्ती आहे. आणि म्हणून तुकोबारायणी समाज प्रबोधन करावं. समाज प्रबोधन करताना तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका तरफडू घ्या रे तुम्ही, नका तरफडू घ्या रे तू, नका तरफडू घ्या रे तू. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, लाडू नका तरफडू घ्या रे तुम्ही, नका तरफडू घ्या रे तुम्ही. हरी बोल. आनंदाचे लाडू तुका म्हणे खात आनंदाचे लाडू, नका तरफडू घ्या रे तुम्ही, नका तरफडू घ्या रे तुम्ही, अरे तुम्ही. राजाला लाजवेल एवढा आनंद तुकोबारायच्या चेहऱ्यावर. नवल नाही, पण प्रबोधन करताना खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू घ्या रे तुम्ही. बरं का भगवान बाबा, शेलूरचे लोक म्हणायचे आपण एवढी श्रीमंती भोगलेली का, पण आनंदाचे लाडू नाही खाल्ले. बेसन पिठाचे, रव्याचे, बुंदीचे, एकादशीला राजगिऱ्याचे, पण हा तर बाबा म्हणतो खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू घ्या रे तुम्ही. बरं, आनंदाचे लाडू खातो तुम्ही घ्या म्हणतो, यात नवल नाही, याच्या चेहऱ्यावरही आनंद आहे. शेलूचा एक म्हणला हा घरचा गडगंज श्रीमंत असला पाहिजे, आणि त्याच्यानं हा तुकाराम बुवा आनंदी असला. शेलूची लोक चिकित्सक होती, सरळ देहू गाठलं त्यांनी. इथे तुकाराम महाराज नावाचे संत कुठे राहतात हो? गावकरी म्हणले का तुम्ही केलं का? वाटोळे प्रपंचाचं लागला त्या बुवाच्या नादी, तुम्हाला माहित आहे ना. त्या गावात त्या बुवाला किती किंमत असते तुम्हाला चांगलं माहिती आहे. जग मानल पण तिघ नाही मानत, पड़ोसी, कुटुंबी और पत्नी. सूत्र है, दुनिया मानती है लेकिन पड़ोसी नहीं मानते, कुटुंबी नहीं मानते और पत्नी नहीं मानती. पूरी दुनिया पैर पड़ती है, लेकिन घर जाने के बाद पत्नी कहते बातें मत करो, आधा लीटर मिट्टी का तेल लाओ, 2 दिन से घर में तेल नहीं. हे समाजाला शहाणपण सांगतं, पण त्याची बायको त्याला शहाणपण सांगते. पत्नी नाही मानते. हे बऱ्याच बुवाला कल्पना आहे त्याची. पत्नी नहीं मानती. पड़ोसी, अरे इतने दूर से आते हो आप लोग, हम तो पड़ोसी लेकिन कभी जाते नहीं उनके पास. अरे अभी अभी बाबा बन गया, पीके रहता था, पूरा 7-12 हमें मालूम है. पड़ोसी नहीं मानते, गांव वाले नहीं मानते और पत्नी नहीं मानती. तो तुकाराम महाराज नावाचे संत कुठे राहतात? जा पुढं. ज्याच्या दारामध्ये वृंदावन तुळशीचं असेल आणि भगवी पताक घराला असेल, धन्य ते सदन वैष्णवाचे, धन्य ते सदन वैष्णवाचे, धन्य ते सदन वैष्णवाचे. जयाचे द्वारी तुळशी वृंदावन, जयाचे द्वारी तुळशी वृंदावन, जयाचे द्वारी तुळशी वृंदावन, जयाचे द्वारी तुळशी वृंदावन. धन्य ते सदन वैष्णवा, धन्य ते सदन वैष्णवाचे, धन्य ते सदन वैष्णवा. सोन्याचा पिंपळ गेला आळंदीला प्रकरण. मग तो अभंग तुकोबारायचा आणि मी सांगतो हा एकनाथ महाराजाचा. सुरुवात सारखी आहे, पण सोन्याचा पिंपळ म्हटलं की आपलं प्रकरण गेलं आळंदीला. हा ते नाही. जयाचे द्वारी तुळशी वृंदावन, धन्य ते सदन वैष्णवाचे. तिथं गेल्यावर तुकाराम महाराज घोंगड्यावर बसले होते बरं का सोमनाथ भाऊ. भजन चाललेलं अंगणात,
सार्वभौम राजाला लाजवेल एवढा आनंद चेहऱ्यावर. शेलूचे लोक म्हणले का रे, आपल्याला वाटलं होतं हा गडगंज श्रीमंत असावा, पण याच्या घराला छप्पर नाही. घर चंद्रमोळी, ते माहिती आहे तुम्हाला शब्द. घर चंद्रमोळी, चुली हराळी, केळीवर नारळी, हे वैभव. दुसरं सांगतो, दद्वयम नास्ति दंतानाम भद्वयम भूरी भोजनम उद्वयम वृत्तिरस्माकम फद्वयम गृहकर्मणी. दद्वयम नास्ति दंतानाम, दोन द दाताला लागत नाही. ही मजा पहा. दोन द म्हणजे दही आणि दूध. दद्वयम नास्ति दंतानाम, खाता काय? भद्वयम भूरी भोजनम, दोन भ, भाजी न भाकरी. हे मराठी नीट ऐका. दोन द लागत नाही दाताला, दही न दूध. खाता काय? भ खातो, भाजी आणि भाकरी. व्यवसाय काय? उद्वयम वृत्तिरस्माकम, दोन ऊ आमचा व्यवसाय. ऊ म्हणजे उष्ण आणि उदार, दोन ऊ. आणि संपत्ती फद्वयम ग्रह कर्मणी, दोन फ म्हणजे फाटके कपडे न फुटके भांडे. घर चंद्रमोळी, चुलीवर हराळी. ज्याच्या चुलीमध्ये अशोक पाटील ताजी हराळी होती, उगवलेली. डोकं चालवा, चूल पेटत असेल का रोज? चूल पेटला हराळी उगवल का? म्हणून चुलीवर हराळी. याच्यातून परिस्थिती लक्षात घ्यायची. केळीवर नारळी. केळीवर नारळी म्हणजे आता ते जुने शब्द संपले. ते मातीचं छोटं भांडं, रांजण, माठ, दुधाणी, मडकं, डेरा, त्याच्यापैकी छोटंसं एक दोन तांब्या पाणी बसेली असं, त्याला म्हणायचं केळी. केळी नाही तर हीच केळी घ्यान खायची, हा ना. आणि त्याच्यावर झाकून ठेवलेली अर्धी नारळ वाटी, ते खोबरं काढून घेतल्यावर फुटकं नारळ अर्ध, बस. याला म्हणतात केळीवर नारळी, चुलीवर हराळी, घर चंद्रमोळी. मग म्हणलं एवढा आनंद कशाचा? एक म्हणला, मला असं वाटतं बा. लवकर सांग काय वाटतं तुला ते. आता हे जवळजवळ 9 वाजायला आले बरं का सोमनाथ भाऊ, काय वाटतं तर सांग. घरची परिस्थिती जरी बिकट असली तरी या बाबाची मंडळी चांगल्या स्वभावाची असली पाहिजे, आणि त्या माऊलीच्या स्वभावानं हा बाबा आनंदी असला पाहिजे. महाराज, तुम्ही शेलूदला कीर्तन केलं, तुमचा आनंद चेहऱ्याचा पाहून वाटलं घरगणची श्रीमंती असावी, पण हे घर तुमची परिस्थिती पाहिली तरी आमचा एक जण म्हणतो माऊली चांगल्या स्वभावाची असली पाहिजे. कुठे गेले आई साहेब? आता येतील ना पाणी घेऊन. आणि डोक्यावर घागर घेऊन जिजाबाई तुकोबार आहे म्हणले. शेलूदचे पाहुणे आले, पाहुणे आले आपल्याकडे, गुळ पाणी आणा. तेव्हा चहा पाणी नव्हता. लाल डोळे टोमॅटो सारखे जिजाबाईचे. कोरडी ऑर्डर सोडा, उंदीर मेला तरी धान्याचा दाना आहे का घरात? गुळ पाणी आणा. पाहुणे तर हादरलेच. खरे आपल्याला वाटलं होतं हा बाबा माऊलीच्या स्वभावानं आनंदी असेल, मग एवढा आनंद कशाचा? म्हणले आता वेळ कशाला घालवता, सरळ विचारू. बाबा, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हाला वाटत होतं घरची श्रीमंती असावी, पण घराला छप्पर नाही. नंतर वाटलं माऊली चांगल्या स्वभावाची असली पाहिजे, पण आमच्या समोर विजेसारखी कडाडली. मग आमच्या दृष्टीनं तुमची पत्नी अनुकूल नसताना, घरची परिस्थिती प्रतिकूल असताना तुमच्या चेहऱ्यावर सार्वभौम राजाला लाजवेल एवढा आनंद असण्याचं कारण काय? म्हणलं एकच कारण, अवघी चिंता अवघी अवघी चिंता उजळले
दर्शनी हा लाभो अवघी भगवान बाबा, अरे हे सेलूच्या तरुण मंडळाचं नियोजन असल्यामुळे सगळे तेंडुलकर गोळा केले त्यांनी, षटकारच मजा आहे. तरी मी 10 पर्यंत सोडत नाही तुम्हाला. सार्वभौम राजाला लाजवेल एवढा आनंद होण्याचं कारण महाराज म्हणतात, अवघी चिंता वारली. आता असं जर लिहिलं असतं अशोकराव, उजळले भाग्य आता अवघी चिंता पळाली, काही बिघडतंय का? अरे पळाली काय न वारली काय? यमक तर जुळतच ना, पण नाही. वारली आणि पळाली जमीन अस्मान इतकं अंतर पडतं. समजा एखाद्याची पळाली, तुम्हाला सांगतो लाल शर्टवाले, चिंता म्हणतो मी, समजावर चालला आपला. समजा जर एखाद्याची पळाली, पुन्हा येण्याची दाट शक्यता आहे. पण वारली, म्हणून चिंता पळाली आणि वारली. बाप लेकाचं शाब्दिक भांडण. भर चौकात मुलगा जरा अपमानास्पद बोलला. कराडी स्वभावाचा बाप म्हणला, अरे एवढं मिळवलं तुझ्यासाठी, याची टोपी त्या डोक्यात त्याची, याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरं वाटत चौकडी डोळ्यात तेल घालून संसार केला आणि वाटेल तसा अपमान करतो. नाही राहणार वाड्यात, जाय म्हाताऱ्या. नाही राहत तर आता गेल्याशिवाय गत्यंतर आहे का? गरम डोक्याचं म्हातारा घरी आलं ऋषिकेश. त्यानं एक घोंगडं घेतलं, एक गोदडी घेतली, एक धोतर घेतलं, फाटकी बंडी घेतली, जर्मनचं ताट, तांब्या प्लास्टिकचा पिशवी भरली, गेलं निघून. 4 महिने तपास नाही. पण जेव्हा कार्तिक वारीला शेलूचे माणसं गेले, तेव्हा हे गोपाळपूरच्या रस्त्याला भिकाऱ्याच्या लाईनमध्ये प्लास्टिकच्या कागदावर 10-20 रुपयाचे सुटे नाणे जर्मनच्या ताटात. ओळखलं लोकांले का हे तर आपल्या गावाचं पाटील. 4 महिने झाले तपास नाही याचा. जय हरी पाटील, चांगला बिझनेस सुरू केला. अरे तुमच्या दारात रोज 10 भिकारी तुकडा खायला येतात ना, तुम्ही भिकाऱ्याच्या लाईन मध्ये रुपया जमा करता. 4 महिने झाले तुमचं पोर सारखं रडतंय, सगळे शोधून काढलं, तुमचा तपास लागत नाही. बरं तुमचंच पोर बोललं काय? गावातले बोलले. आणि तुम्ही नाही सहन करणार तर काय गावातले म्हातारे सहन करतील? चला म्हटल्यावर उठलंच. हे चातुर्मास वाट बघत होतं मला, कोण घरी चला म्हणतं चालतं. आणलं रे बाबा, बरं का, वेळ कमी असल्यानं लगेच आणलं. जसा बाप आणला, वारकरी बाजूला होते, बाप वाड्या पुढे आल्याबरोबर 4 महिने बापासाठी रडत होता मुलगा. तो बाहेर आला आणि लोटांगण घातलं बापाला. एक लक्षात ठेवा पोरो, बापाचं महत्व बाप गेल्यावर कळत असतं, हे लक्षात ठेवा. कसाही असू दे बाप, खोकत बसलेला बाप असू दे, चिडचिड करणारा बाप असू दे, विनाकारण बोलणारा बाप असू दे, तुम्हाला शिव्या घालणारा बाप असू दे, पण जोपर्यंत बाप घरी बसून असतो, वजनदार वाटतो वाडा, वजनदार. एकदा बाप गेला, वाड्याचं वजन गेलं. पुन्हा लक्षात ठेवा, तुम्ही किती मोठं व्हा, अख्ख्या तालुक्यात तुमच्या पाठीवून शाबासकीची थाप पडू द्या, पण तुमच्या अशिक्षित बापाच्या शाबासकीत जे प्रेम आणि स्वाभिमान आहे ते टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही, एवढं लक्षात ठेवा. पुत्राच्या विजये पिता संतोषत जाये, हे मायचं प्रेम समाज पाहतो. अशोकराव, दवाखान्यामध्ये कोरोनाचा काळ पाहला तुम्ही, किंवा आजारी पडू द्या पोर, माय बेडवर बसलेली असते, माय आहे ते.
झेंडू बाम लावून देते पेशंटच्या डोक्याला, चमच्यानं दूध पाजते, माय पाणी पाजते, उपीट चमच्यानं खाऊ घालते, पाय चपून देते, गोळ्या देते, औषध देते, हे माय सगळ्या समाज पाहतो. पण त्याच वेळी दवाखान्याच्या रिकाम्या ग्राउंडवर हातावर हात सोडत बाप दिवसभर येरझारा घालतो, हा समाजाला दिसत नाही. त्याचं कुठं प्रेम कमी आहे? बापाचा स्वीकार केला. बाबा आज तुमचं महत्व कळलं, 4 महिने झाले, आता मेलो तरी बोलणार नाही बाबा, फक्त वाडा सोडून जाऊ नका. बाप स्वीकारला यानं. 1 महिन्यानं शेजाऱ्याचा बाप मेला. 10वा झाला. भगवान महाराज गोड जेवणाचा कार्यक्रम झाला. महिना मासिक श्राद्ध झालं. कोणीतरी त्याच्या डोक्यात घालून दिलं, का रे काही प्रयत्न केले का नाही? कशाचे? तुझ्या बापासाठी. काय? अरे टी व्हीला द्यायचा, आपण यांना पाहिलं का? नाहीतर पेपरला वरील फोटोतील व्यक्ती सापडून देणाऱ्याला योग्य बक्षीस दिलं जाईल. काय म्हणतो? काय तू तुझ्या बापाबद्दल म्हणतो? म्हणजे अरे म्हणजे काय करतो ले? का 4 महिने आला त्याचा बाप, आणि तुझ्या बापाला 1च महिना झाला. म्हणले त्याचा आला का? तो पळाला म्हणून आला. माझा वारला, मेलो तरी येणार नाही. हे वारली आणि पळाली यातला फरक सांगण्यासाठी अवघी चिंता वारली. त्याच्यात पुन्हा प्रपंचामध्ये चिंता पडते, परमार्थात वारते, हा फरक आहे. मुलगी जन्माला आली, ऋषिकेश तुझं झालं का? मला बोलव बरं का. आमच्याकडे आहे ना मुली. काय बिगर मुलीचा भाग आहे का विदर्भ? अरे विदर्भासारख्या तर मुली नाही. आता तुम्ही विषय काढला, सांगतो. 5 मुली पुराण काळामध्ये विदर्भातल्या आहे. 5 म्हणजे आता सांगावंच लागेल बाबा. ऋषिकेश पाय पटलं तर पुराणाची पुराण भरली त्या 5 त्याला पंचकन्या म्हणतात. एकट्या गावच्या कौंडण्यपूरच्या 5 मुली सांगतो मी विदर्भातल्या. नळराजाची दमयंती ही कौंडण्यपूरची होती. दशरथ राजाची आई, रामचंद्राची आजी, अजराजाची पत्नी, तिचं नाव इंदुमती, हे कौंडण्यपूरची. उगाच तुम्ही मला काढायला लावता. ते झाल्या दोघी झाल्या का? अगस्ती मुनीची लोपामुद्रा कौंडण्यपूरची. राजा सगराची केशिणी कौंडण्यपूरची. आणि विठ्ठलाची रुक्माई कौंडण्यपूरची. तुम्ही काय कमी समजता का विदर्भ? पुन्हा काय कमी पडलं? म्हणून 6वी छत्रपती शिवाजी राजाची माता जिजाबाई विदर्भात. हे उगाच काढताय तुम्ही. आम्ही माहेरचे, तुम्ही सासरचे आहे. म्हणून थोडीशी संपत्ती कमी असेल पण तिकडे समाधानी आहे लोक. कारण जेव्हा रुक्माई श्रीकृष्णजी सोबत निघाली, मी तिथंच होतो, भागवत ऐकतात, रडत होती. आता कोणती मुलगी रडते हो? माहेर सोडून जाताना रडते. आणि मग कृष्णदेवाने विचारलं, का रडता रुक्माई, का रडता? काही कमी आहे का तुम्हाला? रुक्माईचं उत्तर आहे, मला काय कमी आहे परमेश्वरा? जगाचा बाप, त्याची सेवा करायची भाग्य मला मिळालं. जगाचा बाप मला प्राप्त झाला, परमेश्वर मला प्राप्त झाला, मला काय कमी आहे? मग का रडता? मी माहेरच्या लोकांसाठी रडते देवा. एकच मागणं आहे, माझ्या माहेरची माणसं सुखाची ठेवा. कोणती मुलगी सासरी जाताना हीच अपेक्षा. विठ्ठल आपलं चिंता शब्दावर चाललं. जाते ती कन्या महती चिंता. कस्मान प्रदायती महान वितर्का सांप्रदाय समय अर्थ हरिका हृदय विदारिका पितुः. जाते ती कन्या महती चिंता. मुलगी जन्माला आली की बापाला चिंता निर्माण झाली. मग ती वयात आल्यावर पुन्हा चिंता. कस्मान प्रदायती, हिला अनुरूप असा योग्य वर कुठे सापडेल म्हणून चिंता. सामान्य बापाचं जाऊ द्या, सोमनाथजी मस्त लग्न केलं, अर्ध कोटी खर्च केला, वारे हाती माप चाले सज्जनाचे. काही काट कसं मला येता आलं नाही, पण मी
फोनवर आशीर्वाद दिला, लोकांना वाटलं ढोक महाराज इथंच बसलाय कुठेतरी, आणि बस. कस्मान प्रदायक, मी चिंतासाठी सांगतो. मुलगी जन्माला आली की चिंता, वयात आल्यावर पुन्हा चिंता. हिला अनुरूप असा योग्य वर कुठे सापडे. ऋषिकेश, बाकीच्या बापाचं जाऊ द्या, रुक्माईचा बाप चिंतेत होता, आणि तुम्ही म्हणता लग्नात. राजा भीमक रुक्मिणी सनयनी, देखोनी चिंता करी. आता मी असं विचारतो, जिथं रुक्माईचा बाप चिंतेत होता, तर 2 गुंठे ऊस असलेल्या बापाचं कसं होत असेल? चौधरी, महान चिंता ही चिंताचा. मुलगी जन्माला आली चिंता, अनुरूप असा योग्य वर कुठे सापडेल चिंता. बरं, लग्न जुळलं म्हणजे चिंता वारली नाही, पळाली. लक्षात ठेवा. दुसऱ्या दिवशी पुन्हा बाप चिंतेत. का काल पाहुणे आले म्हणे लग्न जुळलं? हो, जुळलं लग्न, मुलगाही अनुरूप मिळाला, घरानं वारकरी, श्रीमंत सासर. मग तुमच्या तोंडावर चिंता कशाची? अरे 50,000 रुपये जवळ नाही, 5 लाखाचा खर्च आहे. मग साहेब ओळखीचे आहे ना, काही पाईपलाईनचं करा, काही जर्सी गायचं, हे चांगलं माहिती आहे तुम्हाला. झालं, प्रकरण केलं. अर्थहारिका म्हणजे अर्थाची चिंता पळाली. झालं, लग्न थाटात पार पडलं. आणि मुलगी जेव्हा जाताना, सोमनाथ भाऊ, बापाच्या गळ्याला पहिली बिलगत असते. एरवी पुरुष रडला नाही जन्मभर, पण त्या दिवशी दगडाच्या हृदयाचा माणूस असू द्या, नापास आहे. 24 वर्षाची मुलगी, बासिंग बांधलेली, शेहनाईचे स्वर सुरू झाले की पप्पाच्या तोंडावरून हात फिरवून एवढंच म्हणते, बाबा खूप धावला आमच्यासाठी जन्मभर, तब्येतीची काळजी घ्या. कन्यादान सुखे जरी करी पिता, शोकांतये अंतरी. राजा जनकासारखा विदेही रडला सीतेसाठी, हिमालयासारखा पहाड रडला पार्वतीसाठी, कण्वासारखा मुनी रडला शकुंतलेसाठी. सामान्य माणसाची काय कथा. झालं, वाटे लावलं अशोकराव, चिंता पळाली. 2 वर्षांनी बाप पुन्हा चिंतातूर दिसला. काय झालं? अहो, कर्ज काढून लग्न केलं, पटके किती लोकांना बांधले, मंडप केवढा टाकला, केवढा थाट न केवढं स्वागत पाहुण्याचं. मुद्द्याचं बोला, काय झालं? काय झालं? 2-2 दिवस जावाई पडून असते गटारात, पेताड सापडलं येत नाही. अरे मरेपर्यंत चिंता. जात ती कन्या महती चिंता, कस्मान प्रदायती महान वितर्का, हा सांप्रदाय समय अर्थहारिका, हृदय विदारिका पितुः. म्हणजे प्रपंचातली चिंता पळते पुन्हा निर्माण होते, पळते पुन्हा निर्माण होते. महाराज म्हणतात, वारली. गोकुळामध्ये चिंता वारली नव्हती. चिंता ते पळाली गोकुळा बाहेर. चिंता ते पळाली गोकुळा बाहेर. भितरी केला चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. गोकुळातली चिंता पळाली. बरे का ऋषिकेश? म्हणून काकासुराच्या, बकासुराच्या, रिठासुराच्या, पुतना मावशीच्या, माबळ भटाच्या रूपानं येत गेली, पळत गेली, येत गेली, पळत गेली. पळालेली चिंता निर्माण पुन्हा, पण वारली. महाराज म्हणतात, सार्वभौम राजाला लाजवील एवढा आनंद झाला. याचं कारण माझी चिंता वारली. अवघी चिंता वारली. ठीक आहे, चिंता वारली तर तुकोबाराच्या मागं चिंता होती कोणती? प्रपंचाची चिंता म्हणावं तर ते आपल्या धर्मपत्नीला सांगतात, नको चिंता करू वस्त्राया पोटात, नको चिंता करू वस्त्राया पोटात, माऊली आमची पांडुरंग. आता जे स्वतःच्या धर्मपत्नीला सांगतात, सोमनाथ भाऊ 2 झाले का? हिवाळे आणि चौधरी. बरं घ्या, खुर्द आणि बुद्रुक नको.
आता उन्हाळ्यात हिवाळे म्हणावं लागतं, त्याला काही इलाज आहे का? नको नको चिंता करू वस्त्रा या पोटाची, माऊली आमुची पांडुरंग. याहून विचार करा, ही सगळी सुज्ञ मंडळी आहे, वेळ थोडी राहिली आपली. जे तुकाराम महाराज स्वतःच्या पत्नीला सांगतात, वस्त्रा पोटाची चिंता करू नको, म्हणजे त्यांच्या मागं प्रपंचाची चिंता नव्हती हे सिद्ध झालं. आणि अवघी चिंता वारली. मग चिंता होती कोणती? कैमी उद्धार पावेन, कैमी उद्धार कैमी उद्धार पावेन, कैमी उद्धार पावेन. काय कृपा करेल नारायण, काय कृपा करेल नारायण. शाबा शाबा. कृपा करेल नारायण, कृपा करेल नारायण. ऐसे सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. आवाज. कैमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, कैये खंडईल कर्म, ऐशी चिंता करी सदा सर्व काळ. ही चिंता तुकोबारायच्या माग होती. आणि महाराज म्हणतात वारली. हे पोरं शांत राहिले, हसू नका हसू नका. तुम्ही हसला की मला वाटतं माझं काहीतरी चुकतंय. तुम्ही तुमच्या वैयक्तिक याच्यात हसत असला तरी वक्त्याला शंका येते. आता आपलं उरकून घ्यावं, पोरं हसायला गेले. उरकतोच मी, अजून पण पाऊण तास आहे. ते शांत बसा, एकमेकाकडे पाहू नका आणि गोष्टी करू नका. बाजूबाजूला करा त्यांना. त्यांचं वैयक्तिक काहीतरी चाललं, ते सप्ताबद्दलच चर्चा असेल त्यांची सगळी. एवढी मोठी मोठी मंडळी म्हणजे काय, ते विनाकारण चर्चा आहे का? आणि ते थोडे लहान लहान एकत्रित आले का आवाज होतो, नाण्याचा आवाज होत असतो. नाणे काय ऋषिकेश, ते सुटे नाणे असते ना, 1 रुपया 2 रुपये 5 रुपये, त्याचा आवाज होतो. हे इकडे का नाही बोलत? ह्या नोटा 2000च्या आहे. खोकेचे खोके भरा तरी विना तक्रार. आपलं कीर्तन इथंच ठेवा, हे चाललंय नाण्याचा आवाज ना. म्हणून थोडं शांतता ठेवा. पुढची मंडळी नुसतं तरबेज पाहिजे बाबा. झालं थोडं राहिलं आता. चिंता वारली. कोणती चिंता? कैमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. नुसती चिंता वारली नाही, भाग्याचा उदय झाला. हे पहा, भाग्याचे कुठे 13 प्रकार आहे, कुठे मुख्य 4 प्रकार आहे. पण 4 असू की 13, पहिला नंबर, देही आरोग्य नांदते, भाग्य नाही या परते. जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला उद्या, जगातला 1 नंबरचा भाग्यवान कोण, त्याचं उत्तर आहे ज्याची तब्येत चांगली. तो 1 नंबरचा भाग्यवान नाही, 1 नंबरचा धनवान. अंगावर नीट कपडे नसू द्या, झोपडं मोडकं असू द्या, पण तब्येत चांगली असू द्या, त्याच्या पुढे टाटा बिर्ला दरिद्री समजा. ना तर काय करता, 100 एकर वाडी, 3 मजली माडी, एसीची गाडी, पण बॉडी उचलून ठेवायची गाडीत. काय अर्थ आहे का? पहिला धन है निरोगी काया. पहिलं भाग्य म्हणजे आरोग्य संपन्न शरीर, ज्याची देवानं तब्येत चांगली ठेवली. नाही तर काय करता, असून नाही खाता येत.
आता 7 दिवस पंक्ती आहे. श्रीमंताच्या दारामध्ये वारकरी जेवतात. एका एकानं 42 जिलेब्या दाबल्या. बिगर शुगरवाले सगळे, ज्ञानबा तुकाराम ऋषिकेश 42. पण घर मालकाच्या ताटात ताकात भाकरी चुरून. एका वारकऱ्याला वाईट वाटलं. पाटील काय तुमचं असून तुम्ही नाही खा खाव, आम्ही एका एकानं 42 दाबल्या राव जिलेब्या आणि तुम्ही ताकात भाकरी. वारकरी दादा, तुमच्या ताटातली जिलेबी बघितल्यापासून माझी जीभ वळवळ वळवळ करते. पण काय करू, डॉक्टरनं सांगितलं पाटला मरेपर्यंत जगायचं असेल तर जिलेबीच्या भानगडीत असून खाता येत नाही. मग पहिला नंबरचा धनवान मी सांगत होतो, आरोग्य संपन्न शरीर. पहिला धन है निरोगी काया, दुसरा धन है घर में माया. हे लक्षात ठेवा. 2 नंबरचं भाग्य कोणतं? घरात एकमेकावर जीवापाड प्रेम. यासारखं भाग्य नाही. म्हणून अरे जीवन म्हणजे घड्याळ आहे राजा, घड्याळ. नातू आजोबान मुलं 3 काटे आहे ना घड्याळीला. तास काटा दमानी चालतो तो आजोबा, थोडा त्याच्यापेक्षा जलद गतीनं चालतो मुलं, आणि अति घाईनं उड्या मारत येते नातू शकन काटा. याच्या एका घरात ते 60, जाऊ द्या कळलं तुम्हाला. सेकंद काटा म्हणजे नातू, मिनिट काटा म्हणजे मुलं, तास काटा म्हणजे म्हातारे. आपल्या आपल्या पद्धतीने दिवसभर हे काटे फिरू द्या, पण घड्याळ सांगतं फिरा, पण दुपारी 12ला 3ही एकत्रित या. तुम्ही घरी जाऊन संशोधन करा, काटे 3 एकत्रित कधी? फक्त 12ला. दिवसभर आपले आपले काम कष्ट करा, पण दुपारच्या जेवणाच्या वेळी नातवंड, सुना, मुलं, सासू, म्हातारी आणि एकमेकाला आग्रह करू नातवानं आजोबाला घास भरवावा, आजोबानं नातवाच्या तोंडात घास, मुलानं बापाला आग्रह करावा, सुननं सासूला. हे 3 काटे 12ला. विठ्ठल विठ्ठल. जिस घर में 2 बातें इकट्ठा होती है, भजन और भोजन, वो घर नहीं भगवान का मंदिर है. याला म्हणतात घर में माया. माया म्हणजे एकमेकावर प्रेम. आणि इथे तरुण मंडळी आहे, त्यांना मी विनंती करतो, आपले मायबाप जास्त दिवस जगावे असं जर वाटत असेल, मायबापाची सेवा करू नका. फक्त तुम्ही भाऊ एकमेकावर प्रेम करा. तुमचं भावाचं प्रेम पाहिलं तर बिना औषधाचे मायबाप 10 वर्ष जास्त जगतील, हे लक्षात. आणि भावाची रोजची भांडणं पाहिली की मायबाप 2च वर्षात जगाचा निरोप घेतील. म्हणून घर में माया. माया शब्दाचा अर्थ काय? प्रेम. आणि 2 भावाचं सुरळीत चाललेलं दिसलं का? कावळ्याच्या जातीचे टपलेले आहे. गावोगावी कावळे मंडळ. तो बिचारा दारे धरतो उसात बरमुडा घालून, लहान भाऊन तिथं कावळा जातो मोटरसायकलनी, इकडे रे, आणि ते आलं उसातून बांधावर. आले का गडी आहे कर त्याचा? कोणाचा? तुझ्या भावाचा. ते कांजीचे कपडे घालून तालुक्यात पुढाऱ्यासारखा फिरतय, तुले का दारे धरतो उसात गड्यासारखा. अर्ध वाटून घ्या, त्याला म्हणतात कावळा. पण मोठ्या भावाच्या उपकाराची जाणीव ठेवणारा लहान भाऊ असेल तर लाल डोळे करतो. बरं का पाटील, दोघंच आहो इथं आपण. वय मानाने विचार केला म्हणून तुझ्यावर हात नाही उगारला. मग कावळा हातरला. कावळ्याला वाटतं इथं नाही पेटत, आपला रॉकेलचा डबा वाया जातोच. असे भाऊ असल्यावर काय ताकद आहे कावळ्याची? म्हणजे म्हणतोस, अरे मी 10 वर्षाचा होतो, माझा भाऊ 15चा. मायबाप मेले, गावकऱ्यांनी वर्गणी करून माझ्या मायबापाचा दावा करून दिला. सगळे पाहुणे रावे गेले, रॉकेलची चिमणी मोडकं झोपडं. त्या रात्री आम्ही 2 भाऊ एकमेकाच्या गळ्याला बिलगून रडलो. अश्रू पुसायला कोणी नव्हतं. माझा भाऊ म्हणला, रडू नको बाबा, आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. मला नाही शाळा शिकता आली, पण तुला पदवीधर करून दाखवतो. गुरवळली माझ्या भावानं.
नंतर माझ्या भावाचं लग्न झालं, माझं नशीब चांगलं, वहिनी गरीबाच्या घरची मिळाली. पण तिनंही ठरवलं जगात घडलं नाही ते करून दाखवते. माझ्या दिराला पदवीधर, माझ्या वहिनीनं धुणी भांडी केली, भाऊ गुराखी झाला. मला शहरात, अरे मी रात्र रात्र लाईट खाली अभ्यास करायचो का? अभ्यास करताना माझी वहिनी माझा भाऊ दिसायचा. मायबाप तर मेले, पण माझी वहिनी धुणी भांडी करती, माझा भाऊ गुरवळतो. कशासाठी? केवळ माझ्यासाठी. पदवीधर झालो आणि जेव्हा गावात आलो तेव्हा मायबापाच्या पाया पडतात मुलं, तसा वहिनीच्या आणि भावाच्या पायावर डोकं ठेवून सांगितलं, दादा वहिनी, माझ्या इतका शिकलेला गावात कोणी नाही. धारा लागल्या दोघाच्या डोळ्याला. बघ, तू धुणी भांडी केली, मी गुरं वळली, पण भावानं नाव कमावलं. आता नोकरी लागल त्याला, बक्कळ पैसा घरात येईल, सुखाचं ठेवल आपल्याला. म्हणून माझा भाऊ, माझी वहिनी सगळ्या पुढाऱ्याच्या पाया पडू पडू रडली, तरी गरीबाची कोणाला दया आली नाही. शेवटी नाईलाज झाला आणि दारे धरतो उसात. त्याला भाऊ काय करेल? तू लागला अशा अनपण सांगायला. हे बघ, उदयती यदि भानू पश्चिमे एक विभाग आहे. एखाद्या दिवशी पूर्वेला होणारा सूर्याचा उदय पश्चिमेला होईल, ही घटना घडल. पण मेलो तरी या जन्मी माझ्या वहिनीला आणि भावाला विसरणार नाही. याला म्हणतात घर में माया. एकमेकाचं एकमेकावर प्रेम हे घरातलं 2 नंबरचं भाग्य आहे. आपलं भाग्यावर चाललं उजळलं. पहिला धन है निरोगी काया, दूसरा धन है घर में माया, तीसरा धन है पुत्र अधिकारी, और चौथा धन है पतिव्रता नारी. हे 4 प्रकारचं भाग्य आहे. हे 4ही प्रकारचं भाग्य रावणाला होतं महाराज. घर में माया, एकमेकाचं एकमेकावर प्रेम, निरोगी काया तेही होतं, पुत्र अधिकारी इंद्रजित होता आणि पतिव्रता नारी मंदोदरी होती. तरी त्याला संतांनी भाग्यहीन ठरवला का? नाही राम राणा आठवीला, नाही राम राणा आठवीला, नाही राम राणा आठवीला. पावने कारे अरे भाग्यना, अरे अरे भाग्य, अरे अरे भाग्य, म्हणून आपल्या दृष्टीनं भाग्य, पण संताच्या दृष्टीनं हे खरं भाग्य नाही. तू का म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण. भाग्य तरी नोहे धन पुत्र महाराज म्हणतात 3 गोष्टी घडल्या. बरोबर चालू आहे आपलं. मी शुद्धीवर आहे अभंगाच्या बाबतीत. तिथे तडजोड नाही बरं का भगवान बाबा. गणितासारखा सोडवायचा. आपण कुठे आलो? नुसती चिंता वारली नाही, भाग्याचा उदय झाला. भाग्याचा उदय तेही जोडे संत पार. नुसता भाग्याचा उदय आणि चिंता वारली एवढंच नाही, पद्मनाभ जोडला. 3 गोष्टी. तसं वेदांताच्या भाषेत आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती झाली म्हणजे चिंता वारली, परमानंदाची प्राप्ती झाली म्हणजे पद्मनाभ जोडला. बस जमला आता. पण चिंता वारली, भाग्याचा उदय, पद्मनाभ जोडला. याचं कारण ते पहा. एक असं हिंदीमध्ये प्रश्न येतो, घोडा अडा क्यों, पान सड़ा क्यों, रोटी जली क्यों? तीनों का जवाब फेरा नहीं. मजा पहा.
उत्तर एकच आहे. घोडं काढलं, पान का सडलं, चपाती का करपली. मराठीमध्ये उत्तर परतलं नाही. घोडा अडा क्यों, पान सडा क्यों, रोटी जली क्यों, जवाब है फेरा नाही. घोडं काढलं, पार म्हातार होईपर्यंत तेच वापरलं, म्हणून नदीच्या काठाला थांबलं, उतरलं खाली, परतलं नाही. पान का सडलं, करमाडवरून आणलं आणि तसंच भरून ठेवलं 4 दिवस. अरे ते परतायचं असते, खालचे वर, वरचे खाली, फेरा नाही. म्हणून पान सडलं. म्हातार होईपर्यंत घोडं बदललं नाही म्हणून अडलं. आणि चपाती तव्यावर टाकली, पुन्हा परतली नाही म्हणून करपली. चपाती का करपली, पान का सडलं, घोडं का अडलं, परतलं नाही. तीनों का जवाब एक, पान सडा क्यों, घोडा अडा क्यों, रोटी जली क्यों, फेरा नाही. तसं भाग्याचा उदय झाला, उगी चिंता वारली, पद्मनाभ जोडला, तिन्हीच एकच उत्तर. संत दर्शनी हा लाभ. बरोबर आहे. भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय. चिंता वारली याला कारण संत, हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. पद्मनाभ जोडला, अवघी चिंता वारली, भाग्याचा उदय झाला याचं कारण संत दर्शने हा लाभ. पद्मनाभ जोडीला. बस एकदा संप्रदायपूर्वक भजन. बरोबर सर्वांनी हात वर करा. सुवर्ण महोत्सव आहे. शाबास द्याबा सगळ्या कौशल्या माता तुम्ही. अरे बापरे काय मजा आहे. अरे जमत नसेल तर वर ये रे भाऊ. एवढे फोटो पाठव बरं. आपल्या महाराष्ट्रात मोठ्या मोठ्या बाता मारणाऱ्या शहरातल्या लोकांना कळू दे का खेड्यात केवढे सप्ते असतात. काय वैभव आहे हे. शाबास. तालात वाजू आपण. थोडं कीर्तन कमी झालं तरी चालेल, पण हे महाराष्ट्रात जाऊ द्या. लाईव्ह वाले खाली टाका बरोबर. शेलूद येते सुवर्ण महोत्सव, शेलूद गावात पंढरपूर. सगळे सगळे हात. आणि त्यांचे हात दुखायच्या आधी फोटो झाले पाहिजे ते. आणि मग सर्व झाल्यावर आमचे घ्या. हा शाबास. एका ताला विठोबा रघुमा
रखुमाई एक थांबा, एक हात वर करा, एक हा, एक थांबा अशोकराव, एक हात वर, एक हा, हात वर करून टाळी हा, ताकद हा, एक एक क्या बात है. आता विठोबा अजून 5-6 दिवस टेस्ट टिकला पाहिजे. मजा आहे. दुसरा दिवस आहे. सर्व आलेले पाहुणे मंडळी यांचे शेलूत चारठाण गावच्या वतीनं हार्दिक स्वागत. गावच्या सर्वांची तुम्हा पाहुणे मंडळींना विनंती आहे, जेवल्याशिवाय कोणी जाऊ नये. हे ग्रामस्थांच्या वतीनं कीर्तन संपल्यावर जेवल्याशिवाय जाऊ नये, गावकऱ्याची विनंती. विठ्ठल विठ्ठल. उजळले बा. बाबा बाबा सांगा ना बाबा. सर्व ग्रामस्थ चारठा न नाही आहे यांना. बरोबर आहे. मी व्याकरण शिकलो 2 वर्ष. 4 ठाणा म्हटलं की तिकडे जात असं होते ना. असं नागापूर नगरच्या जवळ एक आहे नागापूर, आणि नागपूर अमरावतीच्या पुढे आहे. तुम्ही एका कान्यानं बदलते. थांबा. 4 ठाणा आवाज जमला. सर्व ग्रामस्थ चारठा यांच्या वतीनं या सप्ताहाला 2 लाख रुपयाची रोख मदत मिळालेली आहे. सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं स्वागत. एकदा हो हो ते शेवटी करू. एकदा चारठाच्या देणगीबद्दल सर्वांनी हात वर करून टाळा वाजवा. बस त्यांनी 2 लाख दिले ना, आमच्या पांडुरंगानं त्यांना पदर फाटेपर्यंत वापस करावं. विठ्ठल आहे. बरोबर बरोबर आहे. 25 मिनिट आहे. अण्णा तुम्ही काळजी करू नका.
हो हो 10-5 मिनिटं आधी सोडा म्हणतात ते. अवघी अवघी चिंता वारली, उजळले भाग्य आता उघी चिंता वारली. संत दर्शने हा लाभ. हा लाभ म्हणजे कोणता? पद्मनाभ जोडला. मी का थांबलो? रुक्माई डोळ्यापुढे आणा. एकदा आणून दिली होती. श्रीकृष्ण नवरा नवरी मी, शिशुपाल नवरा नवरी मी. हे मराठी शिका बरं का. दोन्ही शब्द नवरी नवरीच आहे, पण शिशुपाल नवरा नवरी मी, श्रीकृष्ण नवरा नवरी मी. 4 ठाण. हा ना. तरी म्हटलं माझं काय चुकलं. कारण राजा भीमकानं रुक्माईसाठी मुलगा बघितला शिशुपाल, आपलं श्रीकृष्ण, आणि भावानं रुक्मिणीचा भाऊ त्यानं बघितला शिशुपाल. राजा भीमक रुक्मिणीच नयनी दे कुडी चिंता करी. पुढे काय? हे कन्या कवणावरा नृपवरा. काय हा कवणासी म्या देईजे. पुढे आता एक विचार. श्रीकृष्ण नवरा याशी समोरपू म्हणे इथपर्यंत फायनल झालं, पण रुक्मा पुत्र वडील त्याशी पुसणे. याच्यासाठी तुमची मदत घेतली मी. हा ना. लग्न तर फायनल झालं, पण मोठ्या मुलाच भाऊ. अरे मंगलाष्टकी कामी पडते लग्न इथे कीर्तनात आहे. वडील मुलगा आहे ना, त्याची सल्ला घ्यावी. म्हणून भीमक राजा म्हणाला, मी कृष्ण मुलगा बघितला रुक्माईसाठी. मी मुलगाच बघायला गेलतो, आज शिशुपाल बघितला माझ्या बहिणीसाठी. अरे पण कन्यादान करण्याचा अधिकार बापाचा आहे. बापाला कळत नाही म्हातारपणात, तेव्हा बहिणीच्या हिताकरता प्रकरणात लक्ष घालणं वडील बंधूचं कर्तव्य आहे. भांडण वाढत गेलं. मी तिथेच होतो. आणि हे रुक्माईच्या कानावर गेलं. रुक्मिणीनं विचार केला, जर दादाचा विजय झाला आणि माझ्या पप्पाचा पराजय झाला तर जन्मभर मला शिशुपालाच्या पदरी राहावं लागेल, कृष्णपती मिळणार नाही. एवढं मनात आलं, कोसळली खाली. सगळ्या मैत्रिणी घाबरल्या. अशोकराव एकी म्हणती धरा धरा, एकी पालवे घाली ती वारा, कोणी म्हणे सुंदरा महाभूते जडपली. मैत्रिणी काय म्हणल्या, गोरी गोमटी आहे, हिला भूत लागलं. रुक्माई म्हणली भूतच लागलं, पण मशानातलं नाही, द्वारकेचं लागलं भूतचं बर, वगैरे वगैरे. आणि निर्वाण श्रीकृष्ण नवरा नवरी मी, शिशुपाल नवरा नवरी मी. ठीक आहे. सख्या म्हणाल्या काम होईल, पण सुदेव ब्राह्मणाची मदत घ्यावी लागेल. सुदेव ब्राह्मणाला बोलवलं. तेही वेळ कमी असल्यानं काका घाई झाला. 9:38 झाले होते. ब्राह्मण काका आमचं एवढं एक काम करा, एवढं पत्र द्वारकेला पोच करा. म्हणून काका पत्र घेऊन द्वारकेला आले. सुदेव ब्राह्मण देवाला नमस्कार केला. आमच्या गावच्या भीमक राजाची कन्या रुक्माई बहीण भावासारखा जोड होतो बघा. कृष्णजी मनात म्हणाले, सोमनाथ भाऊ काका तुम्ही कशाला हेलपाटे घातले, हे तर आमचं आधीच आरक्षण ठरलं होतं. कौंडण्य पुरासी जावे तुम्ही, यादव समग्र वारे तुम्ही, वगैरे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. झालं. रुक्मिणी स्वयंवर सर्वांना माहिती आहे. कडेकोट बंदोबस्त होता. शिशुपाल आदल्या दिवशी येऊन तयार होता. तिथून 12 किलोमीटरवर आहेरवाडी आहे. आहेरवाडी एवढं कौंडण्यपूर होतं त्यावेळेला. राजा भीमकाची नगरी होती. आता वस पडलं सगळे.
तिथं आहेर घेत होता तो आदल्या दिवसापासून शिशुपाल म्हणून त्या गावचं नाव आहेरवाडी. आहेर घेत कडेकोट बंदोबस्त. मोठ्या भावाच्या बायकोच्या पाया पडली रुक्माई, वहिनी माझं एवढं काम करा, फक्त मंदिरापर्यंत तुम्ही चला, बाकीचं मी बघून घेईन. मंदिरापर्यंत पोहोचवायला शंका आलीच नाही कोणाला. एकटी रुक्माई थोडीच आहे, जो विरोधक आहे त्याची बायको सोबत आहे, शंका यायचं हा मग याला म्हणतात डोकं. वहिनी सोबत आहे, संशय आला नाही कोण्याच अंगरक्षक आला, वहिनी सोबत आहे. विरोध करणारा भाऊ त्याची बायको सोबत आहे, आणि तिकडे किसनराव येऊन तयार आहे. जमलं ना? बस झालं. झालं म्हणजे कळलं तुम्हाला. आणि मग कळालं रुक्माईचा भाऊ सशस्त्र सेना घेऊन माग. रुको श्रीकृष्ण, रुको श्रीकृष्ण, रुको. थांबे ना, आपको मां जसोदा के दूध की सौगन है, कृष्णा रुको. मग थांबले. कधी? मां यशोदेच्या दुधाची शपथ घातली रुक्माईच्या भावानं. मां यशोदा आठवली देवाला, टाकली उडी रथातून. धरला मेवणा रुक्माईचा भाऊ. तलवार उपसली, भावाला मारणार. रुक्माईनं उडी टाकली, देवाच्या पाया पडली. देवा मी पाया पडते तुमच्या, तुम्ही प्राप्त व्हावा या करता याच्या बायकोनं म्हणजे माझ्या वहिनीनं मंदिरापर्यंत आणून दिलं. आणि मी माझ्या वहिनीला वचन दिलं, वहिनी ही रुक्माई तुमच्या कुंकवाला धोका होऊ देणार नाही. माझा शब्द गेला की माझ्या वहिनीचं कुंकू मी पुसू देणार नाही, तेव्हा माझ्या भावाला मारू नका. मग ते अर्धी दाढी अर्धी मिशी हे पुढचं वगैरे वगैरे. आता वगैरे मध्ये वेळ नाही, रुक्माई स्वयंवर माहिती ना. आणि मग जेव्हा रुक्माई एकदा माहेरी आली, ऋषिकेश आल्यावर बापाच्या पाया पडली नाही, आईच्या नाही, भावाच्या नाही, वहिनीच्या नाही, सुदेव ब्राह्मणाच्या. सख्या म्हणल्या रुक्माई माय बाप उभे आहे हे सगळे, आणि आल्या आल्या बापाच्या आईच्या पाया नाही पडली, सुदेव ब्राह्मणाच्या. हो, कारण माय बापाने फक्त मला जन्म दिला ग, सुदेव ब्राह्मणाने यानं मला देव प्राप्त करून दिला. संत दर्शने फक्त मला जन्म दिला, पण या सुदेव ब्राह्मणाने मला कृष्ण प्राप्त करून दिला. संत दर्शने हाला पद्मनाभ जोडला. अहो पण ठीक आहे, आता काय 16च मिनिट आहे. हो ठीक आहे. चालता चालता रुपया सापडला तर माणूस 3 वेळा कपायला लावतो, लाभ झाला म्हणतो, आणि घरी येऊन तिजोरीच्या आतल्या कप्प्यात ठेवतो. 1 रुपया लाभ झाला म्हणतो. जगत आणि त्याचा मालक भगवान तो तुम्हाला प्राप्त झाला, मग हा भगवंत रूपी लाभ तुम्ही ठेवणार. संपुष्ट हृदय
कसं शक्य आहे महाराज? का जे साठवायची वस्तू ती लहान पाहिजे, ज्यामध्ये साठवायचं ते मोठं पाहिजे. टोपी मोठी पाहिजे आणि डोकं लहान पाहिजे, मग टोप्या घालायचा कार्यक्रम होतो. डोकं मोठं असल्यावर काय ताकद आहे तुमची टोपी घालायची? टोपी मोठी असते, डोकं लहान असते. जे साठवायचं आहे, पक्वादाची खोळ मोठी आहे, पक्वाद लहान आहे, म्हणून खोळीमध्ये साठवल्या जातो. इथे उलट आहे, साठवायचा तो भगवान आहे, ज्यात साठवायचं ते हृदय आहे. हृदय केवढं, भगवान केवढा. भगवान केवढा 2 मिनिटात सांगतो. भगवान बुवा गेले का? गेले असं वाटते मला. परस्परे, कारण पाटलाकडे बळच माळीक दिला, म्हटलं याला कुठंतरी जायचं आहे. ठीक आहे, ठीक आहे. भगवान केवढा. भगवान श्रीकृष्ण समुद्राला निमंत्रण लग्नाचं देतात. बैराम दादा रागावले, कन्हैया कुछ भी मनमानी करते रहता है, अरे समुद्र को संदेशा भेजा शादी के बारे में, समुद्र आएगा शादी में तो शादी होगी या बही जाएगी बारात. समुद्र लग्नाला आला तर पाहुणे राहील का जाईल वाहून? दादा तुम्ही पटके बांधा बाकीच्या पाहुण्यांना. इतक्यात बिफोर टाइम समुद्र येत आहे कळालं. लोणावळ्यापासून माणसं पळत आली, बागो समुद्र बिफोर टाइम. मंडप मोकळा. देख कन्हैया, मैंने आपको पहले ही कहा था कि समुद्र आ रहा, पूरी बारात भाग के चली गई. कृष्णजी वापस गेले लोणावळ्याच्या पुढं. समुद्रा पाहुणे गेले भाऊ मांडवातून निघून, तू येऊ नको रे भाऊ, येऊ नको. निमंत्रित पाहुणा आहे, तरी मला तर वाटलं तुम्ही नाराज व्हाल का. पत्रिका रस्त्यानं वाचली, म्हणजे त्याच्यात लिहिलं होतं सहकुटुंब सहपरिवार. मला वाटलं होतं परिवारासहित का नाही आला असं म्हणून रागवाल. जाऊ दे ना, तू एकटा जरा तर पाहुणे गेले तर परिवार लावतो. इथंच थांब आता. थांब म्हणजे निमंत्रित पाहुणा आहे, मला जनवास पाहिजे. जनवास वर पक्षाकडच्या जनाला वास्तव्यासाठी दिलेलं तात्पुरतं ठिकाण वधू पक्षाकडे, त्याचं नाव जनवास. आता अनेक लग्न एका तासात होतात, जनवासची काही गरज नाही. तेव्हा जनवास पाहिजे. भगवान कृष्णजीने आपल्या अंगाचं एक केस उपटलं, सांगितलं थांबा इथे. आणि समुद्र एका केसावर थांबला. नुसता समुद्रच थांबला नाही, समुद्र म्हणला भरपूर जागा शिल्लक आहे, अजून काही पाहुणे. अनंत ब्रह्मांडे एका रोमी ऐसी धरले. ज्याच्या एका केसावर समुद्र थांबतो तो भगवान. आणि कुठे साठवला? हृदय बेटी. अरे हृदय केवढं, ज्याची त्याची मूठ. ती मूठ अशी बांधायची, डावीकडे थोडी झुकवायची छातीवर, त्याचं नाव हृदय. बस एवढाच आकार खाली हृदयाचा असतो. मग एवढ्याशा हृदयामध्ये एवढा भगवान कसा साठवल्या जाईल? आणि साठवल्या जात नाही तर का लिहिलं? संपुट हृदय पेटी करून पुढे साठवल्या जातो. केव्हा? हृदयाचं मंदिर होत असतं तेव्हा. हृदय त्याला विशेषण आहे. घर, धर्मशाळा, ऋषिकेश आणि मंदिर. काहीचं हृदय म्हणजे धर्मशाळा. धर्मशाळेत कोणी येतं, किती दिवस राहतं, कसे मोकळ्या बाटल्या दिलं, पान खाऊन तुंगलं, तिथं झाली धर्मशाळा. तसं घरी नाही चालत. घरी जर एक दिवस वास्तव्याला मुक्कामाला दिलं, सकाळी निघलं तिथं, मग ते ओ इकडे या, वारकऱ्याचं घर आमचं, 90 तिथं टाकली मोकळी, विड्याचे तुकडे, पान खाऊन तुंकला. तुला काय वाटलं धर्मशाळा आहे? धर्मशाळेसारखं घरात नाही चालत. बरं, घरातल्यासारखं मंदिरात नाही चालत. तसं ज्यानं हृदयाचं मंदिर केलं तिथे साठवला. साठवला हरिजेही हृदय मंदिरी. मग कोणी साठवला? याच्यावर 2-3 कीर्तन होईल, इतक्या लोकांनी साठवला. हृदय बंदीखाना केला तर विठ्ठल कोण? जनाबाईने साठवला. सावता बाबाने, मारोतरावने. ते बक्षीस समारंभ होतं, सगळ्यांना दिलं काही, पण हनुमानजींना काही दिलं नाही. सीतामाई म्हणल्या तुम्हाला काही कळत नाही, हे पूर्वीपासूनची पद्धत आहे. तुम्ही सोमनाथ भाऊ किती उपदेश करा समाजात, घरी गेल्यावर तुम्हाला हेच ऐकायला मिळतं, तुम्हाला काही कळत नाही. हे इथलं सांगतो. सीतामाई म्हणली रामाला, ज्याचे खरे जे कॅमेऱ्याच्या पुढे तोंड घेऊ आले त्याला बक्षीस देता. आणि हा माझा मारुती, ज्याने सीता शोध केली, राम सीता भेटविली, द्रोणागिरी जो आणला, लक्ष्मण वाचविला, ऐसा मारुती उपकारी, त्याला काही देत नाही. अरे रात्रभर जागा होतो सीते, काय द्यावं त्याला. म्हटलं 5 प्राण दिले तर 5च उपकार भेटतात, मी काही देऊ शकत नाही. नका देऊ तुम्ही, मी देते. माझ्या बापानं दिलेला नवरत्नाचा हार, हे तेव्हापासूनची पद्धत आहे. बापानं दिलेला. अरे सासऱ्याचं 10 तोळ्याचं असू दे तरी साडीच्या पदराखाली
पप्पाचं एका तोळ्याचं, त्यात दिवाळी असू दे, मग पाय साडीच्या पदराच्या वरनं गावात फिरते. दगदगीच्या काळात कोणाला टाईम आहे विचारायला? पण एखादी मावशी म्हणते नवीन दिसतं, थांबलीच. कुठून आणलं नाही, माहेरी गेलती का नाही परवा, माझ्या पप्पानं घेतलं. आता शेलूच्या लोकांना काय माहिती, परवा इथूनच नेलं. तेव्हापासूनची पद्धत. इकडच्या मावल्या चांगल्या मी देते. माझ्या बापानं दिला नवरत्नाचा हार, आणि नवरत्नाचा हार हनुमानजीला दिला. तेव्हा हनुमानजी बाजूला गेले, एक एक रत्न दात खाली रगडून थुंकून टाकतात. एखाद्याचं लक्ष गेलं, सीतामाई तुमच्या बापाचा अपमान, तो मारुती दाताखाली रत्न रगडून टाकतो. इकडे मारुती, अरे हे रत्न आहे. रत्न आहे का तुला? रत्न कळत नाही का? कळते ना. काय कळतं तुला? एकच, राम रत्न महम जाने, न जाने रत्न अन्यथा. फक्त माझ्या रामाला रत्न समजतो आई साहेब. ज्या रत्नात राम नाही त्याला मी दगड समजतो. असं मग तुझ्यात तरी राम आहे का? माझ्यात राम नसता तर हा कधीच देह पेटवला असता. उभे झाले, छाती विदारण केली, राम पंचायतन दाखवलं. वामांगी नंदिनी जनकाची, कोणी हनुमानजीनी, आपण नाही. आपलं नेहरू सदरा फाटल, थोडी ताकद वाढली, बनेन फाटल, त्याच्यापेक्षा प्रयत्न केला, छातीतून रक्त निघाल, राम दिसायला. त्यांनी साठविला हरी, संपुटे हृदय पेटी जमला ना, करुणे पोटी साठव. आता हे पा, परमार्थ आणि प्रपंच दोन मध्ये हा फरक आहे. बाहेरचं आणायचं, जवळचं जाणायचं. बाहेरचं आणायचं आहे तो संसार, जवळचं जाणायचं आहे तो परमार्थ. नाही त्याची प्राप्ती हा प्रपंच आहे, आणि आहे त्याचीच ओळख हा परमार्थ आहे. ते बरं का अशोकराव, 22 वर्षाचा मुलगा, लग्न व्हायचंच, वाईट नाद लागला, 12 ते 4 ढाब्यावर थांबू लागला, 200-300 मित्रमंडळी, 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा. पैसे पुरत नव्हते, मायबापाच्या नरड्याला चाकू लावू 10-10 एकराची विक्री, 10-10 एकराची विक्री. 6 महिन्यात 100 एकर संपलं, पैसे संपले, मित्रमंडळी दूर गेली, पैसे संपल्यावर काळजीनं 6 महिन्यात मायबाप मेले. आता 23 वर्षाचं वय, भीकही कोणी वाढत नाही, मागायची लाज, उपवास सहन होत नाही. पहाटे 5ला उठायचं ते 23 वर्षाचं पोर, 100 एकराच्या मालकाचं पोर. लांब जायचं 5-25 किलोमीटर चालत, तिकडे भाकरी गोळा करायचं, महिनाभर पुरल एवढं गाठोडं बांधायचं, आणि अंधारात रात्री यायचं, वाड्यामध्ये वाळू खायचं महिनाभर. एक दिवस एका गावात पाटलाच्या वाड्यापुढे 23 वर्षाचं हे पोरग उपवासीन, त्या दारात उभं राहून, गरीबाला भाकरी द्या मायबाप. मालकच पुढे आला, अशोकराव. मालकानं चेहरा पाहला, म्हणले हे भिकारी नाही,